आज आपल्या गोड सुरुवातीसाठी मी खास घेऊन आले आहे एक पारंपरिक सगळ्यांच्या घरात घरात बनणारा सगळ्यांचाच आवडता असा गोडाचा शिरा। असा हा शिरा आज आपण सोप्या आणि मस्त पद्धतीने बनवणार आहोत। तर आपण साहित्य पाहूया। एक वाटी मी साजूक तूप घेतलंय, एक वाटी रवा घेतलाय, एक वाटी साखर घेतली आहे मी। बदाम, काजू आणि पिस्ता मिक्सरला बारीक करून घेतले आणि वेलची पावडर घेतली आहे। एक केळं घेतलं आहे, एक वाटी रव्यासाठी एक केळं किंवा पाव किलो रवा असेल तर एक केळं। आता एक वाटी रव्यासाठी 3 वाटी दूध, हे दुधाचं प्रमाण आहे। आता आपलं हे सगळं साहित्य झालं आहे। आता आपण शिरा कसा करायचा ते पाहूया। तर मी गॅसवर कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये तूप घालून घ्यायचं आहे। तूप छान गरम होऊन द्यायचं आहे। तूप व्यवस्थित गरम झालं की आपला रवासुद्धा चांगला फुलतो त्याच्यामध्ये। आपलं तूप गरम झालं आहे बघा। आता त्यामध्ये आपण रवा घालून घेतो। आता हा रवा छान बघा कसा चुरचुरला आहे, असं तूप गरम व्हायला हवं आणि मग ते कंटिन्यू हलवत राहायचं आहे, नाहीतर तो करपू शकतो। आता आपण जे केळं घेतलं आहे ते आत्ताच बारीक चिरून आपण ह्या रव्यामध्ये घालून घेणार आहोत। म्हणजे काय होतं, केळं चांगलं शिजतं आणि ते एकजीव होऊन जातं रव्यामध्ये। नंतर शिऱ्यामध्ये असं केळं वरती दिसत नाही किंवा शिऱ्याला काळपटपणा येत नाही, यासाठी आपण आधीच ते केळं घालून घ्यायचं, म्हणजे ते रव्यामध्ये पूर्ण एकजीव होऊन जाईल। ते छान हलवत राहायचं आहे। केळं त्याच्यामध्ये आता छान मिक्स होऊन द्यायचं आहे। जोपर्यंत आपला गोल्डन कलर येत नाही रव्याला, तोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। आपण त्याच्यामध्ये दूध घालून घेतलं आहे। दूध नेहमी थोडं थोडं घालायचं, एकदम घालायचं नाही, कारण कढई गरम असते, रवा गरम असतो, ते उडू शकतं, अंगावर उडू शकतं, आजूबाजूला उडू शकतं, म्हणून नेहमी थोडं थोडं दूध घालायचं आणि ते कंटिन्यू हलवत राहायचं। आता उरलेलं आपण सगळं दूध घालून घेऊया त्याच्यामध्ये। हे कंटिन्यू हलवत राहायचं, जेणेकरून त्याच्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत। आता आपण गॅसही मोठा करून घेतला आहे। आपला रवा आता बघा तुम्ही फुलतोय छान। हे बघा, आता थोडंसं दूध त्याच्यामध्ये आटल्यावरती त्याच्यामध्ये थोडंसं आपण ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे। ड्रायफ्रूट्स घातले ह्या स्टेजला तर ते शिजतात त्याच्यामध्ये छान। आपल्याला अशा कच्चा त्याला वास येत नाही किंवा दाताखाली कच्चे असे लागत नाहीत। जर तुकडे असतील तर तुम्हाला आधीच घालून घ्यावे लागतात, पण शक्यतो तुकडे म्हणजे खूप जण काढतात बाजूला, म्हणून तुकडे घालण्याच्या पेक्षा ही जर पद्धत वापरलीत तर ते सगळे ड्रायफ्रूट्स खाल्ले जातात। आपण छान एकजीव करून घ्यायचं आहे, छान परतून घ्यायचं आहे। आता आपण त्याच्यामध्ये साखर घालायची आहे। आता ही साखर पूर्ण विरघळेपर्यंत आपल्याला ते हलवत राहायचं आहे। बघा आपली साखर आता त्यात विरघळली आहे। आपला रवाही छान फुलला आहे, सगळं अगदी मस्त एकजीव झालेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये, आता तुम्ही पाहू शकतात की ते छान तूप सुटले आपल्या शिऱ्याला। आपला शिरा ऑलमोस्ट आता शिजलेला आहे पूर्ण। आता आपण त्याच्यामध्ये वेलची पावडर घालून घेऊया। वेलची पावडर थोडीशीच घालायची की जेणेकरून त्याचा फ्लेवर जास्त येणार नाही, अगदी लाईट फ्लेवर आला पाहिजे त्याचा, म्हणजे आपली शिऱ्याची ओरिजिनल टेस्ट आपल्याला मिळते। आता आपण अजून 2 मिनटं ते जरा परतून घ्यायचं। आपला शिरा ऑलमोस्ट तयार आहे। तर तुम्हाला मऊ शिरा पाहिजे असेल तर तुम्ही या स्टेजला
गॅस बंद करू शकतात. जर तुम्हाला मोकळा पाहिजे असेल तर अजून 2-3 मिनटं तो परतायचा आहे. आपला शिरा तयार झाला आहे. तो आपण आता सर्व करूया.